हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी तुमची लाडकी पूजा. तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये. सकाळ झाली नाही की क्रिशिवची मस्ती सुरू होऊन जाते आणि तुम्ही इकडे बघू शकतात मी क्रिशिवला ब्रेकफास्टमध्ये स्वीट पोटॅटो आणि बनाना दिलं होतं आणि क्रिशिव तर आज प्लेन उलटं करूनच खेळत होता. त्यानंतर मस्त दुपारी क्रिशिव झोपी गेला आणि आज आम्ही जेवणात बनवलं होतं मस्त बटाट्याची भाजी, पोळी आणि छान पापड होता. सोबतच होतं सलाड. छान पोटभर जेवण केलं आणि मी लास्ट ब्लॉगमध्ये बोलल्याप्रमाणे मी नवीन बुक रीड करायला चालू केलं आहे. मस्त दुपारी छान बुक रीड करत बसले. छान मस्त प्रसन्न वाटत होतं. आणि बुकबद्दल सांगायचं झालं, हे एक जपानी बुक आहे आणि बुकचं नाव इकिगाई आहे. जगभरातील लाखो लोकांनी गौरवलेलं बेस्ट सेलर पुस्तक आहे आणि दीर्घायुष्य, निरोगी आणि आनंदी जीवनाचे जपानी रहस्य या बुकमध्ये सांगितले गेले आहे. आणि खरंच हे बुक वाचताना खूप जास्त पॉझिटिव्ह वाटतं. दुपारी डॅडी जेवायला घरी आला होता वर्कशॉपवरून आणि इकडे त्यांची छान मस्ती चालू होती क्रिशिवसोबत. तर क्रिशिव खूप जास्त मस्ती करायला लागला. आणि तुमच्यासोबतही असं होतं का? तुम्ही जर तुमच्या बाळाला खाऊ दिला एका प्लेटमध्ये किंवा वाटीत, तर ते बाळ असं खाऊ पूर्ण फरशीवर सांडवतं आणि मग खालचं सगळं खातं. त्यामुळे घर अगदी स्वच्छ ठेवावं लागतं. आणि तुम्ही इकडे बघू शकतात क्रिशिव स्वतःच झाडू घेऊन घराची साफसफाई करतोय. किती जास्त मदत करतो की नाही आईला. नेहमी प्रत्येक गोष्टीत क्रिशिवची मला खूप जास्त हेल्प होते. इव्हिनिंगला आम्ही गार्डनमध्ये जायला निघालो तर क्रिशिव इकडे लिफ्टमध्ये एकदम सूम बाबा चालला होता, एकदम शांत बसला होता. आणि गार्डनमध्ये गेल्यानंतर छान आम्ही आरती घेतली, आरती केली. क्रिशिव आजकाल खूप जास्त मस्ती करायला लागला आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता स्लाईडवरही त्याला आजकाल उलटं चढायचं होतं. इथे छान जो काही खेळला त्याने, मस्त एन्जॉय केला. गार्डनमध्ये गेल्यानंतर त्याला त्याचे फ्रेंड्स भेटतात तर तो खूप जास्त खुश होतो, खूप जास्त आनंदी होतो आणि त्यालाही खूप खूप आवडतं तिकडे. इकडे त्याच्याही पेक्षा काही छोटे आहेत, काही मोठी मुलं मिळतात आणि तो खूप छान खेळतो. तर काल झालं असं, क्रिशिवला त्याच्या एका फ्रेंडची सायकल खूप आवडली आणि क्रिशिव सायकलवरच चक्कर मार म्हणून लागला मागे. तर आम्ही मस्त गार्डनमध्ये पूर्ण गार्डनभर छान चक्कर मारला आणि क्रिशिवनेही ते खूप जास्त एन्जॉय केलं. आणि मोठ्या मुलांमध्येच लहान मुलांना खेळायचं असतं तर इथे बघू शकतात. त्यानंतर मी घरी आल्यानंतर क्रिशिवला, हॅलो एव्हरीवन, सो लेट्स गो. आज डिनरमध्ये आहे छान मशरूम मसाला बनवणार आहे मी. आणि निखिलची ही फेवरेट डिश आहे. आज निखिलचीच फरमाईश होती की डिनरला त्याला मशरूम मसालाच हवा आहे. त्यामुळे मी छान मशरूम घेऊन आले आणि इकडे मिठाच्या पाण्यात त्यांना स्वच्छ धुवून जरा वेळ इथे बुडवून ठेवले. तर चला आता मसाल्याची तयारी करूया. ओके. तर मसाल्यासाठी कच्चा कांदा घ्यायचा आहे. मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतले. तो असा उभा बारीक कापून घ्यायचा आहे. आणि टोमॅटो घेतलाय मी एक मोठा. छान मसाला बनवायचा आपल्याला कांदा टोमॅटोचा. कांदा टोमॅटो, काजू घ्यायचे 7 ते 8 काजू घ्यायचे मसाल्याला. कोथिंबीर, आलं लसूण किंवा तुम्ही आलं लसूण पेस्टही यूज करू शकता. हे सर्व छान मिक्सरला लावून घ्यायचं आहे सर्व. तर आता मी इकडे मिक्सरचं भांडं घेतलं. यात सर्वप्रथम मी टोमॅटो टाकते. इतके सारे टोमॅटो घेतलेत मी. त्यानंतर कांदा, काजू घ्यायचे आपल्याला 7 ते 8 काजू टाकायचे. त्यानंतर कोथिंबीर चवीनुसार टाकायची. आणि मी इकडे आलं लसूण पेस्ट टाकणार आहे. आणि मला कांद्याने खरंच रडवलं आज खूप. मसाला इकडे खूप छान बारीक झालाय, फाईन पेस्ट बनवली आहे इकडे छान.
आता हे सर्व आपल्याला तेल तापल्यानंतर छान मिक्सरला लावलेलं सर्व वाटण आपल्याला छानपैकी तेलात फ्राय करून घ्यायचं आहे. छान मस्त मसाला तेलात फ्राय करून घ्यायचा आहे. आणि मसाला इकडे फ्राय होईपर्यंत इकडे आपण मशरूम अशा प्रकारे कट करून घ्यायचेत. स्वच्छ धुवून आणि छान कट करून घ्यायचेत मशरूम. एकाचे 4 तुकडे केले तरी होतं मस्त. यातच मी थोडंसं आलं लसूण पेस्ट घातली आहे मसाल्यात. तेही छान तेलात फ्राय होऊन जाईल आणि मस्त फ्राय करून घ्यायचं. आलं लसूण पेस्टने अगदी छान स्वाद येतो कुठल्याही भाजीला आणि लसणाशिवाय तर भाजी अपूर्णच आहे. छान इकडे मसाला फ्राय होतोय तोपर्यंत मी मशरूम पण कट करून घेते. मशरूम खूप जास्त हेल्दी आहेत खाण्यासाठी आणि इट्स व्हेरी यमी ऑल्सो. फायबर भरपूर मिळतं, प्रोटीन भरपूर मिळतं मशरूममधून आणि मशरूम खरंच छान लागते भाजी. कधीतरी ट्राय करायला पाहिजे जेवणात. मला इतकी जेन्युइनली मशरूमची भाजी आवडत नाही, बट निखिलला खूप जास्त आवडते आणि त्यामुळेच मी आज प्लॅन केला मशरूम बनवण्याचा. कृषीबाई खूप छान झोपला आहे. ॲक्च्युली गार्डनमधून आल्यानंतर कृषी खूप थकून जातो आणि थकल्यानंतर मस्त खाऊन घरी आल्यानंतर तो छान झोपीही जातो. आत्ताही तो खूप छान झोपला आहे, शांत झोळीत झोपतो कृषी. तर तो छानपैकी झोपी गेला आहे. तोपर्यंत मी पटकन स्वयंपाक बनवून घेते आणि रोजचं माझं असं शेड्यूल असतं. घरी आल्यानंतर कृषी झोपतो आणि मग मी स्वयंपाकाला लागते. यात मी फक्त लाल तिखट घालणार आहे, काश्मीरी लाल तिखट, आणि बादशाहचा किचन किंग मसाला मी यूज करणार आहे भाजीसाठी. त्याची खूप छान टेस्ट येते. आता हा आपला मसाला छान फ्राय होतोच आहे. यात आपल्याला थोडंसं दही ॲड करायचं आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल थोडंसं आंबटचं तर तुम्ही टाकू शकतात, नाहीतर इट्स ओके. पण दह्याने ग्रेव्ही खूप छान बनते. तर मी यात थोडंसं दही ॲड करणार आहे. तर इथे मी घरी बनवलेलं दही घेतलं आहे आणि हे मी 1 ते 1.5 चमचा टाकणार आहे. अगदी क्रीमवालं दही आहे मस्त. आणि मी दही मोस्टली घरीच बनवते. आत्ताच स्टार्ट केलं मी बनवायला आणि उन्हाळ्यात दही खरंच खाल्लं पाहिजे. तर यात मी आता दही ॲड केलं आहे आणि अशा प्रकारे आपला मसाला छान क्रीमी दिसतो एकदम. दही टाकल्यानंतर छान टेस्ट येते दह्याची सुद्धा, आंबट गोड, आणि भाजी खरंच खूप छान लागते. अशा प्रकारे मसाला फ्राय होतो. यात आपल्याला बाकी आता मसाले ॲड करायचे. काश्मीरी लाल तिखट किंवा घरी बनवलेलं लाल मसाला, हळद ॲड केली मी यात आणि त्याचबरोबर आता मी बादशाहचा किचन किंग मसाला टाकणार आहे. बादशाहचा किचन किंग मसाला ॲड केला आहे मी आणि खरंच हा किचन किंग मसाल्याची टेस्ट अगदी सुंदर आहे. खूप छान फ्लेवर येतो भाजीला. अशा प्रकारे मशरूम छान मी कट करून घेतलेत आणि तुम्ही बघू शकतात किती छान दिसत आहेत. आणि येस, ते भाजीत टाकल्यानंतर तर अगदी जास्त टेस्टी लागणार आहेत. मसालाही इकडे आपला छान फ्राय झाला आहे, छान तेल सुटलं आहे मसाल्याला. त्यात अगदी थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि थोडा मसाला शिजवून घ्यायचा आहे. पाणी ग्रेव्हीपुरतं ॲड करायचं आहे. तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी असेल तेवढंच पाणी ॲड करायचं आहे. आणि मस्त घट्ट मसाला झाला आहे छान. याला थोडं शिजू द्यायचे तेल सुटेपर्यंत. आणि तुम्ही इकडे बघू शकता किती छान मस्त मसालाही छान शिजला आहे आणि किती छान तरी दिसते भाजीला. एकदम छान तेल सुटलं आहे.
आणि इतकं छान मस्त क्रीमी भाजी दिसते एकदम. आता यात आपल्याला हे सर्व मशरूम ॲड करायचे. ही रेसिपी युनिक आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आय होप तुम्हालाही ही रेसिपी खूप आवडेल आणि तुम्ही ही भाजी एन्जॉय कराल. तुमच्या लव्ड वनसाठी नक्की ट्राय करा ही रेसिपी. भाजीत मीठ घातलेलं नाहीये, आता लास्टली मी मीठ ॲड करणार आहे. चवीनुसार मीठ टाकायचे आहे भाजीत आणि मस्त थोडी वाफेवर हे मशरूम्स शिजू द्यायचेत. आणि आपली भाजी रेडी आहे. आता मस्त एक वाफ काढायची झाकण ठेवून. इकडे भाजी झाली माझी, मस्त राईस मस्त राईसही छान रेडी झाला आहे. कुकरच्या शिट्ट्या इतक्या जोरजोरात होत आहे, कृषी उठायला नको. छान मस्त पोळ्याही आता मी करून घेते पटपट, म्हणजे आय एम डन विथ माय डिनर. आणि मग आमचा डिनर रेडी. सो फायनली सर्व स्वयंपाक रेडी आहे. आणि आता जस्ट निखिललाही फोन केला होता मी. निखिलही येतोय 10-15 मिनटात. रात्रीचे वाजलेत 8:30 आणि ऑलमोस्ट किचनही क्लीन झालं आहे. आता फायनली मी रिलॅक्स बसणार आहे. आणि येस, थँक्यू फॉर वॉचिंग माय व्लॉग्स. थँक्यू. तर